मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. 7वी शिष्यवृत्ती परीक्षेतील गणित या विषयातील आपण सराव सोडून यातील प्रश्न आपण सोडून घेत आहोत. यापूर्वी आपण स्वाध्याय चार घटकापर्यंत झालेले आहेत. आता 5वा घटक आहे विभाज्य, विभाज्यता आणि विभाज्यतेच्या कसोट्या. यातील स्वाध्याय क्रमांक 5 जो आहे त्यातील प्रश्न आपण सोडून घेणार आहोत. यातील पहिला प्रश्न आहे पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. यातील पहिलं विधान आहे 6 ने निश्चेष भाग जाणाऱ्या संख्येला 2 व 3 ने निश्चेष भाग जातो. हे विधान बरोबर आहे, कारण 6चे मूळ अवयव 2 व 3 आहेत. म्हणजे ज्या संख्येला 6 ने भाग जातो त्याला 2 ने पण जाणार आहे आणि 3 ने पण जाणार आहे. दुसरं विधान आहे 15 ने निश्चेष भाग जाणाऱ्या संख्येला 3 व 5 ने निश्चेष भाग जातो. हे सुद्धा विधान बरोबर आहे, कारण 15चे मूळ अवयव आहे 3 आणि 5. ज्या संख्येला 15 ने भाग जातो त्या संख्येला 3 नेही भाग जाणार आहे आणि 5 नेही भाग जाणार आहे. तिसरं विधान आहे 600 या संख्येला 2, 3, 5 ने निश्चेष भाग जातो. 600च्या एकक स्थानी 0 असल्यामुळे 2 ने भाग जातो. अंकाची बेरीज 6 असल्यामुळे 3 ने सुद्धा भाग जाणार आहे आणि एकक स्थानी 0 असल्यामुळे 5 ने सुद्धा निश्चेष भाग जाणार आहे. म्हणजे अ, ब, क हे तिन्ही विधान बरोबर आहेत, जे की पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. या पाठाचा विचार करताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, की आपल्याला सर्व कसोट्या ज्या आहेत त्या कसोट्या चांगल्या पद्धतीने आपल्याला समजून घ्यायच्या. 2ची कसोटी काय आहे, 3ची कसोटी काय आहे, 4ची काय आहे, 5ची काय आहे, अशा जितक्या काही कसोट्या त्या सर्व कसोट्या चांगल्या पद्धतीने जर समजल्या तर यातील उदाहरण सोडवायला आपल्याला कसलीही अडचण येणार नाही. अतिशय सोपा भाग आहे, तोच तुम्ही निश्चितच सोडवू शकता. दुसरा प्रश्न आहे पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ विधान आहे 182 या संख्येला 2 ने निश्चेष भाग जातो. एकक स्थानी 2 असल्यामुळे 2 ने निश्चेष भाग जातो. हे पहिलं विधान बरोबर आहे. ब विधान आहे 182 या संख्येला 7 ने निश्चेष भाग जातो. 7ची कसोटी आहे 182 मधील शेवटचा अंक 2, 2ची दुप्पट करा 4 आणि उरलेली जी संख्या आहे 18, 18 मधून 4 वजा करा 14. 14 हे 7च्या पट्टीत जर असेल तर 182 भाग जाणार आहे. 14 हे 7च्या पट्टीत आहे, त्यामुळे 182ला 7 ने निश्चेष भाग जातो. हे विधान बरोबर आहे. तिसरं विधान दिलेलं आहे क विधान 182 या संख्येला 14 ने निश्चेष भाग जातो. हे विधान सुद्धा बरोबर असणार आहे, कारण 14चे मूळ अवयव आहेत 2 आणि 7 आणि 182ला 2 नेही भाग जातो, 7 नेही भाग जातो. याचा अर्थ 14 ने सुद्धा निश्चेष भाग जातो. याचा अर्थ अ, ब, क हे तिन्ही विधान बरोबर आहेत, जे की पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे 5 व 0 हे अंक वापरून 11 ने भाग जाणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती. तर 11ची कसोटी काय आहे, ज्या संख्येच्या एक आड एक येणाऱ्या किंवा समस्थान व विषम स्थानातील अंक जे आहेत त्या अंकांच्या बेरजेतील फरक जो आहे तो 0 किंवा 11च्या पट्टीत जर असेल तर त्या संख्येला 11 ने निश्चित भाग जातो. आता या संख्या हे अंक वापरून 5 आणि 0 हे अंक वापरून 4 अंकी 11 ने भाग जाणाऱ्या संख्या किती तयार होतात बघूया. यातील पहिली संख्या आहे 5555. यानंतर दुसरी संख्या आहे 5500 आणि यानंतर तिसरी संख्या आहे 5005. या 3 संख्या तयार होतात. यापेक्षा जास्त संख्या तयार होत नाहीत. आता यांची बेरीज करू. 5 अधिक 5 10ला 0 हातचा 1, 5 आणि 1 6, 5 अधिक 5 10ला 0 हातचा 1, 5 10 15 आणि 1 16, म्हणजे 16060 इतकी बेरीज येईल, जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. यानंतर चौथा प्रश्न आहे स्टार 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 ही 6 अंकी विषम संख्या आहे. सर्व स्टारची किंमत समान असल्यास पुढीलपैकी कोणती संख्या तिचे विभाजक असेल. 6 अंकी विषम संख्या आहे. 6 अंकी विषम संख्या आहे. आता आणि स्टारच्या जागी समान अंक आहे. सगळ्यात महत्त्वाचं पर्यायामध्ये जर निरीक्षण केलं तर 9 ही एकमेव विषम संख्या आहे आणि ही स्टार असल्यामुळे ही संख्या असेल 9,99,999 ही एकमेव संख्या तयार होते आणि याचे पुढीलपैकी विभाजक कोणते असतील तर 9 हेच त्याचे विभाजक असणार आहेत. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर 5वा प्रश्न आहे पी ही 11 ने भाग जाणारी विषम संख्या आहे. पीच्या पुढील दुसरी विषम संख्या कोणती. पी ही 11 ने निश्चेष भाग जाणारी विषम संख्या आहे, तर त्याच्या पुढील दुसरी पी ही एक विषम संख्या आहे. आता 11चा जर विचार केला 11 दोन्ही 22, 11 त्रिक 33, 11 चौक 42, 11 पाची 55 अशा पद्धतीनं 11च्या पटीतील संख्या असतील. आता पी ही एक विषम संख्या जर असेल तर त्या पुढील विषम संख्या येण्यासाठी त्यामध्ये 22 मिळवावे लागेल, तेव्हा त्या पुढील विषम संख्या मिळते. आणि आपल्याला विचारलेली दुसरी विषम संख्या पी ही पहिली आहे, पी अधिक 22 ही दुसरी विषम संख्या आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. यानंतर 6वा प्रश्न आहे 1080 या संख्येला पुढीलपैकी कोणत्या संख्येने भाग जात नाही. आता 1080 या संख्येला 12 ने भाग जातो का, तर होय जातो, कारण 12चे अवयव आहेत 3 आणि 4. 1080ला
3ने भाग जातो कारण अंकाची बेरीज 9 आहे आणि 4ने भाग जातो कारण शेवटच्या 2 अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला 4ने भाग जातो. 80 हे 4च्या पाड्यात आहे, 4च्या पट्टीत आहे, त्यामुळे 1080ला 12ने भाग जातो. दुसरं आहे 5ने भाग जातो का? होय जातो, कारण एकक स्थानी 0 आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हे अंक असतात त्या संख्येला 5ने निश्चित भाग जातो. यानंतर पुढचं आहे 13ने भाग जातो का? 13ने भाग जात नाही, कारण 13 सत्ते 91, 13 अट्टे 104. यानंतर 7वा प्रश्न आहे 336, 252, 322 या तिन्ही संख्यांना पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? असा प्रश्न विचारला की साधा सोपा आहे, मसावी काढायचे आहे. 336, 252 आणि 322 या तिन्ही संख्यांचा आधी मसावी काढूया आपण. तिन्ही संख्याच्या एकक स्थानी 6, 2, 2 असल्यामुळे 2ने भाग जातो. बेक बे 1 उरले 13 झाले, बेसख्ख 12, 1 उरले 16 झाले, बेअट्टी 16. बेक बे बेदोनी 4, 1 उरले बेसख्ख 12, बेक बे बेसख्ख 12, बेक बे 168, 126. आता इथं 2ने जातो, 2ने जातो, इथं जात नाही. 3ने जातो जातो पण इथं जात नाही. 5ने जायचा विषय नाही. 6नं जात नाही, कारण एक इथं जातो आणि इथं जातो परंतु इथं जात नाही. त्यामुळं 7ने विचार करू. 7ने भाग जातो. 7 2 14, 7 चौक 28, 7 1 7, 5 उरले, 7 8 56, 7 2 14, 7 3 21, 24 18 23 ही मूळ संख्या आहे आणि एका पट्टीतल्या नसल्यामुळे इथं मसावी संपलेले आहे. 2 × 7 बेसत्ती 14. मसावेले म्हणजे या तिन्ही संख्यांना निशेष भागणारी संख्या आहे 14. यानंतर 8वा प्रश्न आहे स्टार 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 गुणिले स्टार स्टार बरोबर 4884. या तिन्ही स्टारच्या ठिकाणी समान अंक आहे. आता तिन्ही स्टारचे अंकी समान अंक आहे आणि उत्तर यायला पाहिजे 4884. इथं एक तर स्टारच्या ठिकाणी 2 असायला पाहिजे किंवा 8 असायला पाहिजे. 2 किंवा 8 असणार आहे. जर इथं 2 आहे असं आपण मानलं, 222 गुणिले 22, 22 2 44 ला 4 हातचे 2, 22 2 44 आणि 2 46 ला 6 हातचे 4, 22 2 44 आणि 4 48, 4864. 84 म्हणजे पर्याय क्रमांक स्टारच्या ठिकाणी 2 अंक असणार आहे आणि पर्याय क्रमांक असेल 2. यानंतर 9वा प्रश्न आहे 2 4 6 हे अंक एकदाच वापरून 8ने निशेष भाग जाणार आहे. इथं हा मतदान लक्षात ठेवा. 8ने निशेष भाग जाणार. लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती? आता मोठ्यात मोठी संख्या तयार होईल 642, परंतु या संख्येला 8ने भाग जातो का? 88 जात नाही. म्हणजे याच्यापेक्षा लहान कोणते होईल? 624 ही 8ने भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या होईल. 8 7 56, 6 उरले 8864. आता लहान संख्या 2ने भाग जाणारी बनवायची. 246 ही लहान संख्या आहे. 8 3 24 या संख्येला 8ने भाग जात नाही, तर 264. 8 3 24, 2 उरले, 8 3 24 म्हणजे 264 ही लहान संख्या आहे. 4 म्हणून 4 गेले 0, 12 म्हणून 6 गेले 6 उरले, हातचा 1 आला, 6 म्हणून 3 गेले 3, 360. प्रश्न काय होता आपला? 2 4 6 हे अंक एकदाच वापरून 8ने भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती? ही मोठी संख्या तयार झाली, ही लहान संख्या तयार झाली आणि यातील फरक आहे 360, जे की पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. यानंतर 10वा प्रश्न आहे 7 9 4 चौकट 8 4 या संख्येतील 12ने पूर्ण भाग जाण्यासाठी चौकटच्या ठिकाणी सर्वात मोठा कोणता योग्य अंक ठरेल? 7 9 4 चौकट 8 आणि 4. आता 12ने भाग जाण्यासाठी एक तर ती समसंख्या असायला पाहिजे, समसंख्या आहे, आणि दुसरी गोष्ट आहे ती 3च्या पट्टीतील असली पाहिजे. आता यातील अंकाचे 3ची कसोटी काय आहे? ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने भाग जातो त्या संख्येला 3ने भाग जातो. इथं मोठ्यात मोठी संख्या म्हणलेलं आहे, ते महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. 8 आणि 4 12, 4 16 9, 25 आणि 7 32. आता 32 मध्ये 1 मिळालं, 33 ही 3च्या पट्टीतील संख्या आहे. आणि त्यानंतर 32 मध्ये किती मिळवावं लागेल? 32 मध्ये 4 मिळवलं तर 36 येईल. ही सुद्धा मोठी संख्या आहे आणि 3च्या पट्टीत आहे. 32 मध्ये 8 मिळवलं 40 ही 3च्या पट्टीत नाही, आणि 32 मध्ये 7 मिळवलं तर 39 ही
3च्या पटीतील संख्या आहे, म्हणजे चौकटीच्या ठिकाणी 7 हा अंक येईल. चौकट बरोबर 7 हा अंक येईल. यामध्ये 1 जरी घेतलं तरी 3च्या पटीतील संख्या तयार होते, 4 घेतलं तरी 3च्या पटीतील होते आणि 7 घेतलं तरी 3च्या पटीतील होते. परंतु पर्यायातील मोठ्यात मोठी संख्या जी आहे 7 ती या चौकटीच्या ठिकाणी असेल, म्हणण्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनल मॅथ्स ट्रिक बाय फारुख सरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील अपडेशन आपल्याला मिळत राहतील. काही समस्या असतील तर आपण निश्चितच मला मेसेज करू शकता. धन्यवाद.